विटा इथं आजी आजोबांचा कृतज्ञता सोहळा आदर्श CBSE मध्ये संपन्न। या सोहळ्याची सुरुवात माता सरस्वती व विटा नगरीचे भाग्य विधाते स्वर्गीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनानं व दीप प्रज्वलनानं झाली। शाळेच्या संगीत विभागाच्या वतीनं स्वागत गीत सादर करून या कार्यक्रमामध्ये रंगत आणली। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील व संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका जयश्रीताई पाटील त्यांचा स्वागत आणि सत्कार प्राचार्य लतीफ मणेर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका शुभांगी जाधव, सोनाली पाटील यांनी मनोगते व्यक्त केली। पालकांच्या मधून ज्योती मोहिते, मंगल पिसाळ, बाबासो चव्हाण, किरण सिसोदिया, रेखा चव्हाण, प्रकाश घाडगे, शैलजा गोसावी, हरिभक्त परायण, चंद्रकांत रानमाळे या सर्वांनी शाळेने घेतलेले या स्तुत्य उपक्रमाचं भरभरून कौतुक केले। आदर्श CBSE मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांचे व पालकांचे हित सांभाळलं जातं। सदर शाळेनं समाजामध्ये सर्वगुण संपन्न शाळा असा आदर्श निर्माण करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, याचं समाधान पालकांनी व्यक्त केले। आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य लतीफ मणेर म्हणाले की आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण बदल झपाट्यानं होत आहेत। नवीन शैक्षणिक धोरणाला आपण सर्वांनी सामोरं जायचं आहे, त्यामुळे पाल्याच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्यासाठी आजी आजोबांनी विशेष प्रयत्न करून आपल्या भविष्यातील पिढीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत। त्याचबरोबर कुटुंबाचे, शाळेचे, देशाचे नाव विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं UKGच्या लहानग्यांनी दादाजी और नानाजी या गाण्यावरती सुंदर असं नृत्य सादर केले। त्यानंतर औक्षण व आशीर्वाद सोहळा संपन्न झाला। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील साहेब यांचे मौलिक असं मार्गदर्शन मिळाले। या कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर, पर्यवेक्षक किरण कांबळे, राजश्री चव्हाण, राजलक्ष्मी सदामते, अंकिता गडदरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते। त्या सोहळ्याचं सुंदर असं सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केले व आभार प्रमिला पवार यांनी मानले।